आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथे परंपरेचा साज तिथे रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी इंदिरा। न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी सर्व लढाया स्वराज्यासाठी केल्या, अमित शहा यांचं वक्तव्य। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर शरद पवार गटाचा गंभीर आरोप। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचा लक्ष्मण हाकेंवर हल्लाबोल। आणि पोहरा देवी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, नगारा म्युझियम सर्वांसाठी खुलं होणार, मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पुण्यातील एनडीए परिसरात उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालंय। श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी स्वराज्यासाठी 41 लढाया जिंकल्याचं सांगत अमित शहांनी बाजीराव पेशव्यांच्या युद्धकलेचे वर्णन अविस्मरणीय असं केलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा इतिहास जनतेपर्यंत अर्धवट पोहोचवण्यास इंग्रज आणि काही स्वदेशी इतिहासकार जबाबदार असल्याचा आरोप केलाय। श्रीमंत बाजीरावांसारख्या अजिंक्य योद्ध्याच्या स्मारकासाठी एनडीए परिसर अगदी योग्य असून या ठिकाणाहून देशाच्या सुरक्षिततेसाठी जाणाऱ्या जवानांना बाजीरावांच्या युद्धकलेची प्रेरणा मिळेल, असं मत यावेळी अमित शहांनी व्यक्त केलंय। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा कार्यकाळ गेल्या 22 ऑक्टोबरला संपणार होता, मात्र एवढं काय गौडबंगाल झालं की 16 ऑक्टोबरलाच नवं गॅझेट काढून त्यांची पुनर्नियुक्ती केली गेली, असा सवाल करत शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी चाकणकरांवर निशाणा साधलाय। अधिवेशन चालू असताना आयोगाच्या अध्यक्षांनी विधिमंडळात महिलाकरिता काही शिफारशी, दुरुस्त्या, सूचना करायच्या असतात, मात्र चाकणकर या गोष्टी करताना दिसत नसल्याचा टोळा पिंपळे यांनी लगावलाय। आणि त्या बीड जिल्ह्यात येत आहेत, तर मी म्हणते की खऱ्या जर त्या महिला आणि मुलींच्या प्रश्नावर काम करण्यासाठी बीडमध्ये येत असतील, अन्याय आणि अत्याचारग्रस्त महिलांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्या मुलींना येत असतील, तर मी त्यांचं स्वागत करते। परंतु प्रत्येक वेळी फक्त पोस्टमनचं काम करायचं आणि वराती मागून घोडे काढायचे, एसआयटीची नेमणूक झाल्यानंतर आपण यायचं आणि पत्रकार परिषद घ्यायची, याच्यावरनं फक्त त्यांना प्रसिद्धीची हाव आहे, हे अधोरेखित होतंय। आणि मला असं त्यांना सांगायचंय की अहो ताई, विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, तुमची तिथं गरज आहे, कारण राज्य महिला आयोगाच्या तरतुदीमध्येच असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला राज्यभरात फिरून महिला आणि मुलींच्या कायद्यांमध्ये काही तुम्हाला त्रुटी आढळून आल्या किंवा अंमलबजावणीच्या प्रोसेसमध्ये किंवा एसओपीच्या प्रोसेसमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, तर तुम्ही शासनाला शिफारशी करायला हव्यात, जसे की बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, त्यानंतर विनयभंग असतील, पोक्सोचे ऍक्ट असतील, बलात्कार असतील, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला अजून काय इम्प्रूव्ह करता येईल आणि महिला आणि मुलींना न्याय देता येईल, याच्या सगळ्यांच्या सूचना आणि शिफारशी देण्याचं काम तुम्ही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून केलं पाहिजे। परंतु तुम्हाला त्यातलं काही नॉलेज नसल्यामुळे आपल्याला शिफारशी द्याव्या लागतात, याचंच तुम्ही अनभिज्ञ आहात। या लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल केलेल्या शिवीगाळीचा मंत्री हसन मुश्रीफांनी चांगलाच समाचार घेतलाय। पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगड मारायची नसतात, तो अंगावर येतो, अशा शब्दात हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात हाकेंवर हल्लाबोल केलाय। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकींसाठी आले असता मुश्रीफांनी शक्तीपीठ महामार्ग, दोन्ही ठाकरे बंधू, दोन्ही राष्ट्रवादी, हाके वक्तव्य, सीपीआर मधील मृतदेह हेळसांड यासह विविध विषयांवर भाष्य केलंय। या हाकेच्या विरोधी आपले अमोल मटकरी आमचे प्रवक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगड मारायची नसतात। खरं तर एकीकडं ठाकरे बंधू एकत्र येतील अशी आता सगळीकडे चर्चा आहे, दुसरीकडं 2 राष्ट्रवादी देखील एकत्र यावीत आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा अशी देखील आमच्या चर्चा हे बघा, अनेक वेळा प्रसारमाध्यमामध्ये चर्चा सुरू होतात। आता ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, तसंच सगळ्या पवारांनी एकत्र यावं अशा शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आहेत। याबद्दल पवार साहेबांनी देखील कोल्हापुरात आल्यानंतर वक्तव्य केलं होतं की जर एकत्र आले तेव्हा चांगलंच आहे। नाही, ते वक्तव्य करण्याआधी आम्ही जे भाजपबरोबर गेलेले आहेत त्याच्यावर जाणार नाही, हे वक्तव्य त्यांनी केलं होतं। साहेब, एकीकडं हे सगळं आहे, आज
शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी काही नेते गेलेले आहेत. सतीश पाटील असू देत, राजू शेट्टी असू देत. आता साकडं त्या ठिकाणी घालतात की सरकारला सुबुद्धी येऊ दे आणि हा महामार्ग रद्द होईल. याबद्दल अनेक वेळा मी स्वतः माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे की या रस्ता आपल्या जिल्ह्यातून जाऊ नये म्हणून निवडणुकी विधानसभेच्या पूर्वी आपण याची अधिसूचना रद्द केलेली होती. यवतमाळच्या पोहरादेवीमध्ये उभारण्यात येत असलेलं संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच नगारा म्युझियमच लोकार्पण झालं असून ते सर्वांसाठी खुलं करावं असे निर्देश मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिलेत. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज हे लाखो अनुयायांचं आराध्य दैवत असून इथलं मंदिर आणि म्युझियम हे भाविकांसाठी आस्था केंद्र बनणार असल्याचं राठोड यांनी सांगितलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अघोरी कृत्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथल्या स्मशानभूमीत अघोरी प्रकाराच्या घटना सातत्याने होत असून शवदाहिन्यांवरच काही व्यक्तींचे फोटो टाचणी मारून ठेवलेले आढळत आहेत. हळदी कुंकवाने माखलेले नारळ, लिंबू, काळेमणी, तंबाखू, चिलीम, गांजा हे सर्व काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याचं आढळत आहे. या कृतींचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्मशानात वाहिलेल्या लिंबूचे सरबत पिऊन अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवलाय. बऱ्याच आज एक अघोरी प्रकार घडलेला आहे. लिंबू, नारळ, बरेच काही तिथे टाकलेलं आहे. त्या आम्हाला निदर्शन महाराष्ट्र सेनेच्या कार्याचे निदर्शन झाले. त्यानंतर आम्ही धाव घेतली. बराच वेळा प्रकार घडत आहे आणि याला गावात एक दहशत निर्माण करण्याचा प्रकार या पट्टणमध्ये होत आहे. आणि हे होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आलेलो स्मशानभूमीमध्ये. आम्ही आज लिंबू घेतला, लिंबू कापला आणि सरबत पण आम्ही प्यालोय. हे असं प्रकारचं घडून कोणाचं वाईट आणि कोणाचं चांगलं होत असेल तर आता महाराष्ट्र सैनिकांचं कोण वाईट काय वाईट होते आणि काय चांगलं कोणाचं काय होते आम्हाला बघायचं आहे. आणि ते असले प्रकार परत आम्ही इथं घेणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध क्राऊन बेकर्स या बेकरीच्या क्रीम रोलमध्ये विमल गुटखा पुडी सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली असून अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे. सदर क्रीम रोल खात असताना ग्राहकाच्या निदर्शनास ही गोष्ट आली असून ही गंभीर बाब असल्याचं ग्राहकांकडून सांगण्यात आलं आहे. नमस्कार, मी आपल्या मॉडेल कॉलनीतील आणि सर्व परिसरातील नागरिकांना विनंती करतो, थोडं पुढे
विनंती करतो की या क्राऊन बेकरीमधनं आम्ही या ठिकाणी दुपारी बसल्यानंतर क्रीम रोल मागवले होते आणि ते क्रीम रोल खात असताना आमचे मित्र किरणजी वरसे हे माझ्या समवेत होते, सर्व पदाधिकारी होते. ते खात असताना त्या ठिकाणी त्या क्रीम रोलमध्ये विमलची पुडी या ठिकाणी आढळलेली आहे. त्यानंतर आम्ही आज जाऊन इथं व्हिडिओसुद्धा काढले, पोलिसांना बोलवलं, FDOना पण बोलवलं. FDO येऊन कारवाई करण्यात असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. सरकारने 28 मार्च रोजी अध्यादेश काढून गोंदियातील आमगाव नगर परिषदेचे विखंडन करून नगरपंचायत करत इतर गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल केलाय. या अध्यादेशाला 4 महिने लोटूनही ग्रामपंचायत झालेल्या 7 गावातील नागरिकांना शासन योजनांचा लाभ मिळत नसल्याची बाब स्थानिकांनी निदर्शनास आणली आहे. तातडीने नव्याने अध्यादेश काढून आमच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा धडक मोर्चा काढू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय. महाराष्ट्र सरकारने 25 ऑक्टोबर 2024ला सुप्रीम कोर्टातून असलेली याचिका ही मागे घेतली आणि 28 मार्च 2025ला अध्यादेश काढला की 7ही गावांना नगर परिषदमधून बहाल करण्यात येतो आणि आमगावला नगरपंचायतचा दर्जा देण्यात येत आहे. आणि तेव्हापासूनच 4 महिने लोटूनही आमच्या 7ही गावाचा अध्यादेश आतापर्यंत मिळालेला नाही. त्याकरता ह्या 4 जुलैला 4/7/2025ला आम्ही 7ही गावच्या समस्त नागरिकांच्या वतीने आम्ही धडक मोर्चा तहसील कार्यालयावर देणार आहोत की नवीन जो अध्यादेश आहे तो लवकरात लवकर काढून आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. माझ्या मुलीची छेड का काढली असा जाब विचारल्याने मुलीच्या वडिलांना दोघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी भागात घडली आहे. लाट्याकाट्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत मारहाण करण्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे. आणि हा प्रकार ते शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमुना रेसिडेन्सीमध्ये. तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता. तर त्याच्यामध्ये पहिले एक NC पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते मुलीकडे का बघतोस असं त्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम 109 BNS ॲट्रॉसिटी आणि राईटच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. 2 मुख्य आरोपी जे मारहाण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत. 2 त्यांना पण मार आहे ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये. त्याची आई आणि दुसरे एक महिला आहेत त्या अटक आहेत. बाकी आरोपींचा शोध चालू आहे. आमचे 3 पथकं तयार केलेत आम्ही. 3 पथक शोध घेत आहेत. कुठलाही गरीब आणि गरजू विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहू नये असे स्वप्न स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निमण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यातील सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना विनायकी ही विनायक निमण गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम उद्या 5 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता होणार असून या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करावी असं आवाहन सनी विनायक निमण यांनी पत्रकार परिषदेत केलंय. कार्यसम्राट माजी आमदार विनायक निमण यांच्या जयंतीनिमित्त विनायकी विनायक निमण गौरव शिष्यवृत्तीचा प्रदान समारंभ हा 5 ऑगस्ट यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे. तर त्याचे फॉर्म्स 7 जुलैपासून 20 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने sunnyniman.com ह्या वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे. त्याची मुलाखत ही 26 व 27 जुलै रोजी जंगली महाराज रोड येथील सोमेश्वर फाउंडेशन कार्यालयामध्ये होणार आहे. आणि जे पात्र विद्यार्थी ह्यामध्ये होतील ह्यांना 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता विनायकी विनायक निमण गौरव शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. ह्यामध्ये बेसिकली ITI असेल, डिप्लोमा असेल,
डिग्री कोर्सेस असतील, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असेल, जर्नलिझम असेल, लॉ असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, यातील सर्व विद्यार्थी ह्याला अप्लाय करू शकतील. विशेष म्हणजे 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्ती असते, ज्यांचे थोड्या मार्क्सनी ही शिष्यवृत्ती ज्यांना मिळालेली नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर आपण त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यायचा ह्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रयत्न करणार. गेल्या 5 वर्षात नागपुरात महापालिकेच्या तब्बल 51 शाळा बंद पडल्या असून विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने पालकांचा कल खासगी इंग्रजी शाळांकडे वळलाय. शिक्षकांच्या जागा रिक्तच असून नवीन भरतीही थांबली आहे. दुसरीकडे नियम डावलून एकाच ऑटो रिक्षामधून 13 विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असून शिक्षण आणि सुरक्षिततेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.